ही मुद्दा झाला एक. याच्याबरोबर मी दुसरा महत्त्वाचा सांगतोय, नंतर तुम्हालाही प्रश्न विचारायला मी देतो, कारण हे महत्त्वाचे खूप मुद्दे आहेत. आता ही अत्यंत समाजासाठी गरजेची. ज्यावेळेस मी गोदापट्ट्यात काम करत होतो त्यावेळेस मी लोकांना सांगायचो, आणि ज्यावेळेस गोदापट्ट्याच्या बाहेर निघालो त्यावेळेसही जिल्ह्यातल्या मराठ्यांना मी हे सांगितलं. ज्या वेळेस सभा सुरुवातीच्या झाल्या राज्यभरात, आंदोलन आंतरवालीचं सुरू झाल्याच्या नंतर, त्याही वेळेस मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आता सरकारला आणि समाजाला पण, की 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, आणि ओबीसी यादीत 83 क्रमांकाला मराठा हा घेतलेला आहे. हे 67चा विषय मी वेळोवेळी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितलेला आहे, सरकारला सुद्धा सांगितलं. 1967ला ज्यावेळेस आरक्षण दिलं त्यावेळेस मराठा तिथं होता, आणि त्या 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे सांगितलेलं आहे. त्याचाच आधार घेऊन 2004ला मराठा आणि कुणबी एकच हे कायदा पारित केलेला आहे. मग जर 1967चं दिलेलं आरक्षण अस्तित्वात आहे आत्तापर्यंत, तर त्याच्यात कुणबी म्हणून मराठ्यांची नोंद आहे. याचाच अर्थ मराठा आणि कुणबी एकच. आता याला जोडून जर सरकारचं म्हणणं असं असलं की कुणबी त्या 83 क्रमांकाला आहे, ज्या 1967ला 180 जाती घातल्या, मी पुन्हा जुनी आठवण समाजालाही करून देतोय आणि सरकारला सुद्धा करून देतोय. 180 जाती ज्या घातल्या त्यात कुणबी आहे. सरकारचं जर असं म्हणणं असेल कुणबी हा वेगळा आहे आणि मराठा हा वेगळा आहे म्हणून आम्हाला तुम्हाला देता येत नाही, तर माझा एक असा प्रश्न आहे की ज्या प्रमुख जाती घातल्यात त्यानंतर, आधी प्रमुख जाती घातल्या त्यानंतर ज्या जाती घातल्या, म्हणजे 94ला, त्यावेळेस जवळपास 300-350 जाती झाल्या. हे मी प्रत्येक विचारायचो की ह्या जाती झाल्या कुठून, ह्या घेतल्या कशा? तर त्यांचं उत्तर असं होतं, गिरीश महाजन साहेबांचं मला उत्तर होतं सुरुवातीला ज्यावेळेस ते आंतरवालीला आले त्यावेळेस. त्यांना मी प्रश्न विचारला होता, मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला जर मराठा जाती तर मराठ्यांना का घेतलं नाही? तर त्यांचं उत्तर असं होतं की मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे, ते करता येत नाही. तर मग मी त्यांना सांगितलं होतं की जर उदाहरणार्थ एक माळी समाज आहे किंवा एक मुस्लिम समाज आहे किंवा एखादा XYZ धरून चला, कोणीची जात आहे आपण उदाहरण म्हणून देतोय, ती तर एकटीच आहे. मग तुम्ही माळी असताना उदाहरणार्थ, तर मग तुम्ही बाकीच्या पोट जाती माळ्यांच्या कसं काय घेतलं, बाकीच्या जाती कशा घेतल्या असं मी त्यांना विचारलं होतं. तर त्यांनी सांगितलं ती त्यांची उपजाती, ती त्यांची पोट जाती, असं त्यांचं उत्तर होतं. म्हणून त्यांच्या 8, 10, 11 असणाऱ्या जाती एका जातीवरच पोट जाती म्हणून घेतल्या. मधी शब्द आहे मराठ्यांच्या आणि कुणबीच्या तत्सम असा शब्द आहे. मग मी त्यांना असा प्रश्न विचारला होता की जर ती त्यांची पोटजात होऊ शकते तर कुणबी याची पोटजात मराठा होऊ शकत नाही का, किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकत नाही का? व्यवसाय तर दोघांचे सारखेच आहेत. जर यांचा व्यवसाय सारखा आहे म्हणून त्यांना पोटजात म्हणून उपजात म्हणून जर घेतली असली तुम्ही पोटजात म्हणून, कारण तत्सम शब्दाचा अर्थ असा होतो तसा, तोच नाही. मी इतकं फोडून सांगितलं होतं, त्यावरच्या रेकॉर्डिंग सुद्धा आता बाहेर का मी सुद्धा काढणार आहेत आणि चॅनलच्या बांधवाकडे सुद्धा येतात. मी त्यांना सांगितलं होतं तत्समचा अर्थ तसा होतोय. उदाहरणार्थ मी आहे आणि माझ्यासारखा चेहरा समोरच्याचा पण आहे, तर तो तोच नाही होऊ शकत. माणसं म्हणू शकत नाहीत हा तो तोच आहे. लोक म्हणू शकतात हा तो तसाच आहे. तत्समचा अर्थ तसा होतो, तोच नाही होत. तर मग कुणबी मध्ये तत्सम मराठा आहे तर त्याचा अर्थ होतो तसा. याचा अर्थ कुणबी सारखा तसा तो दिसतोय, म्हणजे कुणबी हा शेती करतोय तर तसाच हा मराठा दिसतोय. असंच म्हणून तुम्ही बाकीच्यांच्या सुद्धा घेतलेल्या 180 जातीच्या पोट जाती घेतल्यात की त्या तशा दिसतात, तत्सम जात शब्दामध्ये म्हणून तशा दिसतात. मग त्यांच्या जर तशा दिसतात, उदाहरणार्थ माळी आहे, दुसरा फुलमाळी आहे, बेलमाळी आहे, अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत, तेली आहे, अनेक त्यांच्यामध्ये प्रकार आहेत भरपूर जातीचे. मग तो तसा दिसतोय म्हणून त्याची पोट जात घेतली. उदाहरणार्थ तो शेती करतोय म्हणून लांबून तो बी तसा दिसतोय शेती करणारा, तो बेल विकणारा दिसतोय तर तो फुल विकणारा दिसतोय, म्हणजे तसा तो
दिसतोय तसा तसा मराठाही दिसतोय ना. मग म्हणजे त्यांच्याकडे शेती आहे कुणबीकडं मराठवाड्यातल्या, आणि आमच्याकडे काय समुद्र आहे का, आम्ही काय वाटी आणतो की इकडं. मग ते गप बसले. मग ते गप बसले आणि त्यांचा मग शब्द होता, असं करायचं असेल आधार लागतो, नोंदी लागतील आणि मग कायदा पारित करावा लागणार. मग जर 83 क्रमांकाला मराठा जाती, ती बी 1967ला दिलेल्या आरक्षणात, त्याच्यानंतर 94ला ह्या 16% आरक्षण वाढून बाकीच्या जाती घातल्या पोट जाती म्हणून, तर मराठा का घातली नाही हे दोन मुद्दे अत्यंत आता महत्त्वाचे आहेत आमच्यासाठी. जर मराठा शासकीय नोंदीवरती कुणबी म्हणून असेल तर मराठा आणि कुणबी एकचे सिद्ध करणारे पुरावे आम्ही द्यायला तयार आहेत. नसता तुम्ही तरी आम्हाला सांगा येऊन सरकारनं की मराठा आणि कुणबी एक नाही. इथं मागही सांगितलं होतं मी, हे शब्द मी मुद्दाम आठवणीत आणून देतोय. काहींचं म्हणणं आहे आम्हाला मराठा म्हणून राहायचं, आम्हाला कुणबी व्हायचं नाही. इथं काय जोर जबरदस्ती नाही, ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या, ज्याला घ्यायचं ते घेऊ नका. सरकारनं 83 क्रमांकाला मराठा नावानं 180 जातीमध्ये कुणबी आहे, तर महाराष्ट्रातला तत्सम शब्द तिथं वापरलेला आहे, म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे, कारण मराठ्यांच्या तिथं सरकारी नोंदी आहे. आणि जर तुम्हाला असं करायचं नसलं, तुम्हाला कुणबीच धरायचा असला आणि कुणबीची पोटजात मराठा होत नाही किंवा मराठ्यांची जात कुणबी होत नाही पोटजात, असं जर तुम्हाला म्हणायचं असलं तर 180 जातीच्या नंतर ज्या जाती लावल्या त्या सगळ्याची सगळ्या काढा. 94ला दिलेलं आरक्षण सगळं रद्द करा, त्याची शोधपत्रिका काढा. हे दिलंय कशाच्या आधारावर आणि काय म्हणून दिलंय हे मराठ्यांना कळणं 13 जुलैच्या आत गरजेचं आहे.